राधानगरी तालुक्यातील केळोशीपैकी कुंभारवाडीतील भाऊसाहेब कुंभार यानं राधानगरी तालुक्यातील कळंकवाडी इथले शेतकरी वसंत शिवाजी भोसले यांना 25,000 रुपयांनी तोळाप्रमाणे सोनं मिळत असल्याचं सांगितलं। मी सोनं घेतलं असून तुम्हाला सुद्धा घेऊन देतो असं सांगून त्यानं भोसलेंकडून वेळोवेळी रोख आणि ऑनलाईन पद्धतीनं 12,59,000 रुपये घेतले। पैसे घेऊनही कुंभारनं वसंत भोसले यांना सोनं मात्र दिलं नाही। फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर भोसलेंनी राधानगरी पोलीस ठाण्यात धाव घेत भाऊसाहेब कुंभार विरोधात तक्रार दाखल केली। पोलिसांनी कुंभारला अटक करून न्यायालयात हजर केलं। न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। भामट्यानं कष्टाचे पैसे लाटल्यानं वसंत भोसले हताश झालेत। त्यानं फायदा घेऊन मला म्हटला की मला अण्णा म्हणायचा, अण्णा असं माझ्याकडे एक 25,000 तोळा देणारी पार्टी आहे, तुम्ही किती घेणारा? मी त्या ह्याच्या लालसेपोटी मी त्या ह्याला कबूल झालो आणि म्हटला तो म्हटला मी पण घेणार आहे, तुम्ही पण घेणार आहे काय? मी म्हटलो यस म्हटल्यावर मी थोडं त्याला पैसे देत गेलो। आजपर्यंत 15 लाख रुपये त्याला दिले। 15 लाख रुपये देऊन पैसे दिल्यावर त्याला त्याकडे मागायला गेल्यावर तो म्हटला की कधी दिल्यात पैसे, कधी घेतल्यात? आणि मी ही पोलीस स्टेशनची 4 महिने हेलपाट मारल्यानंतर मोलमजुरी दुधाच्या धंद्यातनं ह्याच्यातनं पैसे मिळवून मी रुपया पोरग्या लग्नासाठी किंवा नोकरीसाठी म्हणून ठेवला होता। आत्ता कुठं वाचा फुटली की काल त्याला अटक झाली आणि आज मी पोलीस स्टेशनच्या दारात आता आहे। पोलीस आता त्याला 3 दिवसाची हे मिळाली, कोठडी मिळाली। तो न्याय मिळून पोलिसांच्या खात्यातनं असो अन्य कुठल्या माध्यमातून असो मला न्याय नाही मिळाला तर आत्महत्येशिवाय माझ्याकडे पर्याय दुसरा नाही। संशयित भाऊसाहेबनं आणखी 2 शेतकऱ्यांची अशीच फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे। हे दोघेही आता तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आलेत। यापैकी एकानं तर जमीन विकून तब्बल 40 लाख रुपये कुंभारला दिलेत अशी चर्चा आहे।